मिरज रोडवरील रेल्वे पूल वाहतुकीसाठी असुरक्षित असल्याचे स्ट्रक्चर ऑडिटमध्ये सिद्ध झाल्याने हे पूल पाडण्याच्या हालचाली रेल्वे खात्यासह प्रशासनाकडून चालू असून हा रस्ता रहदारीचा मुख्य रस्ता असल्याने याला पर्यायी चांगल्या रस्त्याची व्यवस्था केल्यानंतरच हा पूल पाडण्यात यावा अशी मागणी 2 दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी साहेब यांच्याकडे लोकहित मंचच्या वतीने मी केली होती। अनेकांनी अशी मागणी पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगे तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्याने काल जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत या रस्त्याला पर्यायी सक्षम व्यवस्था केल्यानंतरच पुलाबाबत विचार केला जाईल असे ठरले। सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील अशा अनेक समाज उपयोगी कामांमध्ये लोकहित मंच आपली महत्त्वाची भूमिका यापुढे बजावणार आहे। पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज मराठी। सांगली मिरज रोडवरील रेल्वे ब्रिज संदर्भात सांगलीचे जिल्हाधिकारी साहेबांना आज आम्ही निवेदन दिले। त्यांना आम्ही आज अशी विनंती केली की पर्यायी व्यवस्था रस्त्याची करा, मगच त्या पुलासंदर्भात आपण निर्णय घ्यावा अशी आम्ही लोकहित मंच सांगलीच्या वतीने मागणी केली।